महाराष्ट्राच्या राजकीय रिंगणामध्ये आता महापालिका निवडणुकांची धूम सुरू झालेली आहे आणि नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेमध्ये फोडाफोडीचं राजकारण रंगलं आणि त्यातून एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा आणि दिल्ली वारीवरून तर्कवितर्कांच्या चर्चा देखील रंगल्या। मात्र आता झालं गेलं विसरून दोन्ही पक्ष पुढच्या तयारीला लागलेले आहेत आणि महत्त्वाची बातमी ही आहे की देवगिरी बंगल्यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे। स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी आता सखोल चर्चा सुरू होणार आहे आणि त्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र कमिटी स्थापन करण्यात येणार आहे। बैठकीत नेमका काय निर्णय झाला याबाबत रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला। रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली। या चर्चेमध्ये देखील महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे बोलणी देखील सुरू झालेली आहेत। मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीने चर्चा करावी असं चर्चा झाली। आणि याच महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींविषयी चर्चेला सुरुवात करूयात। यासाठी आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक अतुल पेटकर। अतुलजी, स्वागत आहे आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये। अतुलजी, सध्या राजकीय परिस्थिती पाहता ज्या प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं की स्थानिकच्या काळामध्ये झालेलं फोडाफोडीचं राजकारण आणि त्यानंतर आज झालेलं मनोमिलन, दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या पुढच्या महापालिका निवडणुका सोबत लढण्यासंदर्भात झालेलं महायुतीमधलं हे मनोमिलन कुठल्या दिशेनं पाऊल टाकताना दिसेल, कशा प्रकारे असतील पुढच्या या निवडणुका? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण जर प्रामुख्यानं बघितलं तर महायुतीचे कार्यकर्ते जे आहेत तीन पक्षातले ते तीन पक्षातच गेले, ते महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षात गेले नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। या याच्यात म्हणजे तसं भाजपचे कार्यकर्ते शिंदे सेनेत गेले किंवा शिंदे सेनेचे काही ठिकाणी भाजपमध्ये आले किंवा काही ठिकाणी समजा अजितदादाच्या पक्षातले भाजपमध्ये आले, तर शेवटी कसं आहे की कुठेही गेले तर गोळाबिरीच एकच येते। म्हणजे महायुतीच्या हे एक महत्वाचं हे आहे की ह्या निवडणुका 7-8 वर्षांनी होत आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला ही निवडणूक लढायचीच आहे। बरोबर, कारण त्या सामान्य कार्यकर्त्याकरता हीच एक निवडणूक आहे। त्यांना माहिती आहे की 2 वर्षांनी येणाऱ्या विधानसभा लोकसभा आपल्या आवाक्या बाहेरच्या आणि ते आपल्यासाठी आहे पण नाही, हे लक्षात घेता त्यांनी एक चांगलं हे केलं की ठीक आहे ना, मग तुला असं शेवटी कसं आहे की कुठल्याही पक्षात इच्छुक एकापेक्षा अनेक असतात आणि जागा तर एकालाच मिळणार, तर मग हे परस्पर मला जे दिसतं, माझं निरीक्षण असं आहे की तीन पक्षांनी एक परस्पर म्युच्युअल अंडरस्टँडिंग असं केलं की मग जो आमच्याकडे ऍडजस्ट होत नाही तो तुम्ही घ्या, पण महायुतीच्या बाहेर कार्यकर्त्याला जाऊ नका तुम्ही। तर या तुम्हाला एक दिसलं असेल की ते प्रामुख्याने झालं आणि त्यांच्यात ते अंडरस्टँडिंग होतं आणि त्यांच्यात एक गोष्ट आणखी ठरलेलीच आहे की जिथं ज्याची शक्ती आहे तिथे दुसऱ्याने हस्तक्षेप करायचा। जसं आपण उदाहरणार्थ विदर्भ घेतला तर विदर्भात 100% भाजपच आहे। म्हणजे एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड होता अशी एक दंतकथा आता सांगितली जाते सगळीकडे, पण ती दंतकथा झाली आता, वन्स अपॉन अ टाइम असं झालं। आता भाजप आहे। पुणे जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे निर्विवाद तिथे राष्ट्रवादी आहे आणि तिकडे मग ठाणे, कल्याण, डोंबिवली तो जो पट्टा आहे तिकडे अर्थातच शिवसेना, शिंदे सेना आहे। तर प्रत्येकाने हे आधीच ठरलं आहे त्यांच्या की आपापल्या भागात ज्याची ताकद आहे तिकडे घुसखोरी करायची नाही
आणि या बैठकीत हे ठरलं की आता मात्र आपण एकमेकाचे कार्यकर्ते घ्यायचे नाही. त्याच्यावरही त्यांची सहमती झाली. बरं. त्याच्यामुळे जसं मुंबई आहे, हं. मुंबईमध्ये राष्ट्रवादीची तशी म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी एक संघ होती हां, हां. तेव्हाही राष्ट्रवादीची फार ताकद नव्हती. त्याच्यामुळे आता जसं अजितदादा गट तर आता अजितदादा गट जसं महायुतीत आहे, तर त्यांना मुस्लिम बहुल 10-15 जागा मिळतील. बाकी ठिकाणी त्यांची ताकदच नाही. तर बाकी जागा अर्थातच भाजप आणि शिंदे सेनेत राहील. नक्कीच. धन्यवाद अतुलजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि एकंदरीत या मनोमिलनानंतर कशाप्रकारे महायुती हे महापालिका निवडणुकांमध्ये सोबतीनं लढताना दिसून येतील आणि महाविकास आघाडीचा पराभव करणं, विरोधकांना नतमस्तक करणं अशाच प्रकारची त्यांची रणनीती असल्याचं स्पष्ट होताना दिसतंय. धन्यवाद, तुम्ही जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.